नमस्कार, मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत अश्वगंधा या अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पतीबद्दल। याचे शास्त्रीय नाव विथानिया सोमनिफेरा असे आहे। अश्वगंधा हे भारतीय उपखंडातील कोरड्या उघड्या जागी वाढणारी झुडूप वजा वनस्पती साधारणपणे 1 ते 1.5 मीटर उंच वाढते। खोड मऊ केसाळ असतात। या वनस्पतींच्या शाखा मध्य खोडाभोवती पसरलेल्या असतात। पाने गडद हिरवी, लंब वर्तुळाकार व लवदार असतात। फुले लहान घंटासारखी, सुरुवातीला हिरवट पिवळी, नंतर केशरी लाल रंगात येतात। अश्वगंधाचे गोलाकार फळ लाल किंवा केशरी रंगाचे असून अतिशय सूक्ष्म बिया या फळामध्ये असतात। मुळे बाहेरून तपकिरी आणि आतून पांढऱ्या रंगाचे असतात। अश्वगंधा आयुर्वेदात रसायन म्हणून प्रसिद्ध आहे। ही वनस्पती खास करून मेंदूंच्या स्नायूंच्या तक्रारी, तणाव, अंगातील कमजोरी आणि शारीरिक थकवा यावर सर्वोत्तम मानली जाते। नियमित अश्वगंधा सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो। पुरुषात वंध्यत्व, कमजोरी, स्त्रियांना हार्मोनल असंतुलन, अशक्तपणा अशा विविध तक्रारींवर या वनस्पतीचा लाभ होतो। म्हणून आरोग्यवर्धन, मनशांती आणि शरीराची सशक्तता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सेसाठी अश्वगंधा या वनस्पतीचे